मुंबई टू स्पिती आणि लडाख अशी आपली बाईक राईड चालू आहे। पहिल्या दिवसाच्या व्हिडिओचा हा पार्ट सेकंड आहे। हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आपण 2 पार्टमध्ये बनवला आहे। जर तुम्ही पहिला पार्ट नाही बघितला असेल तर नक्की पहिला पार्ट बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तिथून आपण आपल्या डे 1च्या पार्ट 2ला सुरुवात करतोय। छोटासा ब्रेक झाला एक झोप आलेली म्हणून। ऋषा काय म्हणशील तू ह्या राईडबद्दल? आता एवढी राईड केली तू, किती किलोमीटर झाले तुझे? 502। ठीक आहे ना, 502 खूप झाले ना रे पहिल्या दिवशी। कोणाची? हां माझी सगळ्यात कमी आहे, माझी 150च झाले रे। माझी 445 झाले। ठीक आहे, किती जास्त केले तू माझ्यापेक्षा? 57 किलोमीटर। 502 बोलतोय तो, मग तू माझे 445 झाले। आता तू पुढे राहणार ना? बट आत्ता असं वाटतं की थोडंसं पाऊस आलं पाहिजे, एवढे आमच्या त्या फिट्ट झालेले आहेत। एवढ्या गरमीमध्ये ऋषाच्या पार्टनरने स्वेटर घातलेला आहे। सोडा तात्या, सोडा तात्या सोडा। हा कितवा टोल आहे? 10वा की 9वा विसरलो आता। टोलच टोल आहेत नुसते। कार घेऊन आलो असतं तर 2-3 हजार रुपये तर टोललाच गेले असते मला वाटतं। लुणावाडा आहे 13 किलोमीटरवर। हप्ता गँग पुढे आलेली आहे। हप्ता गँगने पैसे वसुली केलेली आहे। पाठ दुखून आली, झोप आले मला म्हणून उभं राहिलोय। काय बोलतो? टंग 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 मेरे को नींद आ रही है, नींद आ रही। स्पीड ब्रेकर आला। अच्छा पाणी आहे का? पाणी ऋषा 1 किलोमीटर नंतर राईट मारायचं आहे, 2 किलोमीटर नंतर। उषाचा रस, ए उषाचा रस, लिंबू पाणी, रस प्यायला या माय, रस प्यायला या माय। एज मंगल भवन मंगल हारी। आता आपल्याला श्यामलाजीसाठी राईट घ्यायचा आहे। दरा 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 रे रे रे। छोटासा वॉटर ब्रेक झाला आमचा। आमचे तांबडे बाबा परत एकदा पुढाकार घेतील आम्हाला अजमेरपर्यंत पोचवायला। हां बोल ना, येतो आवाज। नुसता गाँव गाँव में घूम रहे हम बाबू भैया, और हम रात रात में गाँव में घूम रहे थे। रात में हमारी फट जाती बाबू भैया, और फाइनली हमारे 500 किलोमीटर हो गए आज दिन के कंप्लीट। असं वाटतंय आज किलोमीटरच कमी होतच नाही आहेत। अजून आम्हाला 437 किलोमीटर कव्हर करायचे। नुसती गाडी चालवणार आहेत आम्ही आज। रस्ता खराब आहे रे, लेफ्ट साईडने या। आता थोड्या वेळाने जेव्हा तू हायवेला लागशील ना उदयपूरच्या, तेव्हाच तुला समजेल हा आतला रस्ता आहे। हा रस्ता 40 किलोमीटर वाचवतो मित्र आपलं। हे गाँव खेड़े का रास्ता है भाई। गुजरात में गाँव खेड़े का रास्ता ऐसा है, और महाराष्ट्र में गाँव खेड़े का रास्ता ही नहीं है। शिल्लो एकदम शिल्लो केली। गनी भाई सोने का नहीं है गनी भाई, तेरे को अभी बहुत काम बचा है गनी भाई। चौकी, पोलीसची चौकी, पोलीस झोपलेत सगळे AC लावून। राइट से ले लेना। उदयपूर 166 अजून बाकी आहे। राजस्थानमध्ये आलो आपण। अरे फायनली पोचलो रे मित्रांनो राजस्थानला। नुसत्या कडाक्याच्या उन्हामध्ये पोचलो ग आम्ही राजस्थानला। पोचलो रे आम्ही राजस्थानला पोचलो रे। ना पहिला दिवस भूताचा असतो, चांगली नाही रे। 500 किलोमीटर झालेत आपले। हळूहळू चालले। पाऊली चालती पंढरीची वाट,
आपला पृष्ठभाग पुष्ट झाला आहे, एकदम गष्टपुष्ट झालेला आहे. राईट से ले लो. झोप आलेली आहे ऋषा. रेडबुल प्यायची गरज आहे आम्हाला. ह्याच्याकडे असेल स्टिंग विंग पण असेल. थांब, रेडबुल आहे क्या? रेडबुल रेडबुल. अरे का करतोय मित्रा? स्टिंग पण नाही दिसत आहे मला. रेडबुल सोड. तिथे नाही आहे सुजित. मला पण झोप आली. या ना इथे लावा ना गाडी, उन्हातच राहणार आहे. कशाला थांबायचं? पिऊन निघायचं लगेच. तर आम्ही एक स्मॉल ब्रेक घेतला. रेडबुल ब्रेक. रेडबुल न भेटल्यामुळे आम्ही स्टिंगवर धावा बोलला होता. झोप येत होती म्हणून. आमचा मेन तांबडे बाबा पुढे गेलेले आहेत. तर पुढचा प्रवास चालू करूया. आवाज येतो काय? आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत आहे. येतो आवाज. मला हेल्प करावी लागेल कुणाला तरी. विशाल ये ना एकदा. अरे चढायचे वांदे आहेत आमचे इथे. गाडीवर चढणं मोठा टास्क झाला आहे बॅगांमुळे. स्टिंगने साला थोडी एनर्जी येते रे. म्हणजे अर्धा तास तरी चालवू शकतो, अर्धा एक तास. हां, मेन सबस्क्रायबर भेटला बघ एक. हां, त्याला एक ब्रश गिफ्ट दे दात घासायचा. अख्खे लाल पाडले आहेत दात त्याने. हां, तारीचा ब्रश दे, तारीचा ब्रश. नाही तर मग तूच काथ्या घे आणि घासत बस. तुझा सबस्क्रायबर आहे ना तो. बरोबर आहे. चल रे ढुंगनपूरला. ढुंगनपूर बायपास. नाही ते ह्याचंच नाव ढुंगनपूर आहे. बायपासचं आपण ज्या रस्त्यावर चालतो ना त्याचं नाव ढुंगनपूर बायपास आहे. अरे कुठून मार्केटमधून घुसवलंय सुजित? राईटने टाक, राईटने. काका बरं आहेस ना? हो. हा स्विफ्टवाला भोक्याचा आहे. आता सुजितला ठोकला असता. हां, त्याने मध्येच ठेवले, मला पण जाऊन देत नाही आहे. गरमीमध्ये माझी आंघोळ घालणार आहे वाटतं हा. अरे आता माझ्या बाईकचे 30,000 किलोमीटर पूर्ण होणार मित्रा. 29,999 झाले आहेत. आज पार्टी ऋषिकेशकडून. आज पार्टी 30,000 कंप्लीट झाल्याबद्दल ऋषिकेश पार्टी देणार आहे. आणि आपल्या बाईकचे 30,000 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल ऋषिकेश आपल्याला पार्टी देणार आहे. धन्यवाद तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल. आम्ही खूप खूप तुमचे संध्याकाळी आभार मानू. झाला ना भाऊ आपला पहिला पंक्चर उद्घाटन. नाही खोलायचं काही नाही आहे, ट्यूबलेस आहे. खिळा काढून हे करायचं आहे. तसं तर हवा पण जात नाही. तर आम्हाला पंक्चरवाला शोधायचा आहे. मी हळूहळू पुढे जातोय रे. पंक्चरवाला शोधायचा आहे. हळूहळू पुढे जातोय. पुढे गाव आहे पुढे एक. त्या गावात आहे पंक्चरवाला. बघू, शोधतोय सध्या तरी पंक्चरवाला. गन्ने का जूस 20 रुपये बड़ा ग्लास. गन्ने का जूस. अरे भेटला रे मित्रा. पंक्चर भेटला रे. पंक्चर निकालना है. ट्यूबलेस आहे. अरे एक भेटला आहे. तुम्ही तिथे उसाचा रस प्यायचा असेल तर प्या. हां, तिथे उसाचा रस प्यायचा असेल तर पिऊन घ्या तुम्ही. मी इथे पंक्चर काढतोय. अरे घे ना तोपर्यंत. कीला घुस गया है आगे के टायर में. हाँ ट्यूबलेस है भाई, मैंने किया हुआ है ट्यूबलेस किया हुआ है, टेंशन मत लेना. नई टायर खोलने बोलूँगा आपको, रुक जाओ. त्याला वाटतं ट्यूबलेस नाही आहे. क्रॅम्प येतं रे. हां, अरे उसाचा रस पिऊन घ्या ना तुम्ही. नहीं निकाला नहीं, इधर ही है ऊपर की तरफ. हाँ, अरे कुठे गेली कीळ? हां, निकालो. पहिलाच पंक्चर. बरं झालं लगेच सापडला. तो हात नाही लावत होता. तो बोलते ट्यूबलेस नहीं है. ट्यूबलेस नसता तो काढलाच नसता त्याने. तो बोलते ट्यूबलेस नहीं है. उसको घुसेड़ते समय ना बहुत ज़ोर से अंदर नहीं घुसेड़ना, हाँ, नहीं तो वो अंदर वाला ट्यूब फट जाएगा. हाँ, थोड़ा सा ही अंदर घुसेड़ना उसको. आता मारावाच लागेल, त्याने मोठा होल मारला ना. बस, नाही तर आतला ट्यूब फाडला ना तर गांड फाटेल माझी. झाला आपला पंक्चर काढून. चला, छोटंसं पंक्चर होतं ते काढून घेतलं आणि प्लस पेट्रोल पण फिल करायचं होतं ते पण करून घेतलं. फायनली आपल्याला उदयपूर हायवे भेटतोय. NH 927 तून राईड घेऊन पुढे जायचं आहे. अजमेर
350 किलोमीटर दाखवते. एस्टिमेट टाईम 9 वाजताचा दाखवतोय, 8:45चा. उदयपूर 84. हां, इथून राईट मारायचं आहे. राईट लेफ्ट नाही. लेफ्ट परत काय घरी जातो की काय. आत्ता हायवे खूप मस्त आहे. आत्ता गपागप खेचा. 84 किलोमीटर आहे उदयपूर इथून. 1 तासात 84 किलोमीटर होऊ शकतो, पण आपण जेवायला थांबू. हा जो हायवे आहे ना, ह्यानेच मी बोलत होतो की ह्याने येऊया, 40 किलोमीटर वाढेल, पण एकदम मक्खन हायवे आहे. पण आपण आलो नाही. रस्त्यावर गाई वगैरे कधी येतील हा. गायींकडे लक्ष द्या. नाही इथे ना गाई वगैरे खूप येतील रे, थोडं लक्ष देऊन चालवा. हा, लेफ्टवरनं टाका रे. 10वा टोल आहे हा. नाव काय आहे? खांडी ओबरी टोल आहे. खांडी ओबरी. चलो भाई भगाव. खाना ढूंढो खाना. नॉर्मलच धाबा बघूया. जेवायला थोडं लवकर घाईतच खाऊ आणि फळ काढू. रोडवर वाटतं मार्बल टाकलंय. वाईट दिसतंय, एकदम वाईट. आणि ही माउंटन रेंज पण खूप भयानक, म्हणजे मस्तच दिसतंय. तर आम्ही सध्या जेवणाचं बघतोय. वाजले 3 आणि आम्हाला लागले भूक भरपूर. अरे हाय ना छोटं मोठं धाबा, जेवून कल्टी मारूया ना. हाय ना भेरूनाथ हॉटेल. ऋषे, काय बोलशील तू? आम्हाला तू चुकीच्या रस्त्याने घेऊन आला, त्याबद्दल तू काय बोलशील? तुझा वाटाड्या पेट्रोल पंपावरचा वाटाड्या तुझा बोललो मी तुम्हाला हायवेन जाऊया. अराऊंड 4 वाजता आमचं लंच झालं. लंचमध्ये व्हेज खाल्लं आहे. पुढचा प्रवास चालू करतो. कालपासून आम्ही प्रवास करतच आहे. टार्गेट आहे अजमेरपर्यंत पोहोचायचं. टार्गेट होतं जयपूरपर्यंत पोहोचायचं ॲक्च्युलीमध्ये, पण जयपूरपर्यंत पॉसिबल नाही झालं. त्याचं रिझन हे आहे. हां, आम्हाला जयपूरपर्यंत न पोचायचं कारण हा आहे. काय बोलशील तू आम्हाला की तू 10 वेळा तू थांबतो इथे तिथे, तर का म्हणजे आम्ही काय करायचं तुझं? ऋषा, तू आणि तुझा पार्टनर दोघांनी मिळून आम्हाला हैराण करून सोडलंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. जेवण झालं, आता निघतोय. चला आपण उदयपूरपर्यंत जाऊया. ट्राय करणार आहे की आत्ता हा मोठा स्ट्रेच खेचूया. कितीपर्यंत खेचू शकतो. ॲज युजल ऋषिकेश लीड करतोय. मी मे बी सेकंड नंबरला राहीन. क्या बोलती पब्लिक? चलो ना बच्ची. काहीच नाही, सरळ चला. 80 किलोमीटरपर्यंत हे आहे आपलं उदयपूरवरनं बायपास आहे. सेमच रस्ता आहे बायपासचा. ऋषाने टाकलेला आहे मॅप, तो सांगेनच. माझ्याकडे पण आहे मॅप. थोडासा चालू आता पटापट. विशाल, रस्ता वेगळा नाही वाटत, असा वाईट नाही वाटत तुला? असं वाटतं की डांबरमध्ये मार्बल मिक्स केला आहे, मार्बलचा पावडर. हा हायवे साला खतरनाकच आहे. राजस्थानमधले रस्ते खूप चांगले आहेत. 600 किलोमीटर झाले आमचे. कमीच झालेत, पण ग्रुप राईडमध्ये एवढे लोक असणार तर होणारच. ते मागे पुढे होतच. होईल कवर, टेन्शन नाही आहे. यार खूपच सुंदर रस्ता आहे हा. अरे कसला वाटतंय, एवढं मस्त बनवलाय ना हा रस्ता. जा बाबा तू जा. जाऊ दे रे, पू करतच राहतोय. खूप विंड ब्लास्ट आहे, खूप विंड येतोय. हवा खूप चालते ना, त्यामुळे गाडी एका साईडला जाते ना. चलो भगाव. 120. तेव्हा कसे बसलेत पाय काढून. एक नंबर ना पब्लिक. क्या बोलती पब्लिक? एकमेकांना चिपकलेत एकदम घटाघाट. सगळे नायकीचे शूज घालून बसलेत. काय पडलं काय माझं? आवाज आला पक. काय पडेल काय माहिती. मरू त्याचं काय, बाहेर आहे पण नाही पडण्यासारखं. गाय येते. हे खतरनाक बसल्यात पण व्हॅनचोत. मला वाटतं एकमेकांना अशी दोरी बांधून ठेवले काय रे मध्ये. मी 80वरती आहे मी. हा गप्पागप चाललाय. व कसे बसल्या ह्यांच्यात, खतरनाक आहेत रे. आपल्या गोट्या विट्ट होतील. चला मॅजिकमध्ये बसायला घाण वाटते. हे वरती बसून चालल्यात, ते पण अराऊंड 90च्या स्पीडला. त्यांची हवेने अख्खी चामडी मागे जाते.
चलो भगाओ भगाओ धन्नो, भागो धन्नो. 306 आहे, 306. अजमेर 306 आहे. अजून 150 खेचून. फुल पब्लिक. घे 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 घे. थोडी मला झोप येत होती म्हणून मी थोडंसं तोंड धुतलं, चॉकलेट खाल्लं. तर परत पुढे विशाल आणि कल्पेशला पकडायचं आहे. सुंदर रस्ता आहे यार, एक खड्डा नाही आहे साला रस्त्याला. एवढं मस्त रस्ता बनवला आहे ना. और कसले डोंगर कापून रस्ते बनवले आहेत हे, एकच नंबर. काय सिनिक रूट बनवला आहे यार. पावसाळ्यात पाऊस जर पडत असेल तर कसलं भारी वाटेल हे. अराऊंड 100च्या स्पीडला क्रूज करत आहेत आम्ही. एकदम स्मूथ गाडी चालत आहे, स्मूथ एकदम मक्खन. 100च्या स्पीडला. एवढ्या स्पीडला व्लॉगिंग करायचं पण मन नाही करत आहे. एवढा सुंदर रस्ता आहे. आपण आहोत उदयपूर बायपास रोडवर. एक जो खालून रस्ता जातो आहे तो उदयपूर सिटीमधून जातो आहे आणि हा उदयपूर सिटीला बायपास करून जातो आहे पुढे रस्ता. माझे मित्र आहेत मागे, त्यांच्यासाठी थांबलो आहे मी. ते येत आहेत, ते आल्यावर निघूया. दिल्ली 708, जयपूर 440. आला रे आला, टोल आला. अरे अशा रस्त्यासाठी टोल देणं भाग पडतं यांचं. मस्त बनवला आहे रस्ता. लोक खुशी खुशी देत असतील टोल. बघ ना, आता तू 40 मिनटात आपण 80 किलोमीटर कवर केले. आणि ह्या ट्रिपचा हा 11वा टोल आहे. बट हा वर्थीट वाटतोय. मागचे 10 टोल गेले त्यापेक्षा ह्या टोलचे पैसे देणं भाग पडतंय. एवढा चांगला रस्ता बनवला आहे. ओ अरे कसले डोंगर कापले ते यार. नाही, माझं चालूच आहे कॅमेरा. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग परिक्रम आपका हार्दिक स्वागत कर रहे हैं. इथून अजमेर आहे 264 किलोमीटर. नाथद्वारा आहे 45. आम्ही सध्या नाथद्वारावाला रस्ता पकडला आहे. दिसला तर थांबतो. हां हां. अरे होतं की. आता कशाला थांबला हा. मार युटर्न मार, युटर्न मार. चल, परत पुढे नाही भेटला तर परत इश्यू नको. अरे जाऊ दे. हा मग इथे होईल ना पटकन. चहाच प्यायचा आहे ना, पटकन होऊन जाईल. चल. हां, चहाचीच टपरी आहे ना ती. अरे चहाचीच टपरी आहे रे ती ऋषा. चहाचीच आहे ये. चाय नाही मिलेगा? चाय मिलेगा चाय? हाँ भेटेल भेटेल. अरे भेटेल ये. चहाचा ब्रेक घेतला. थोडीशी झोप येत होती. चला पुढे जातोय. हां राईट राईट. नाथद्वाराला. नाथद्वारा, अजमेर, जयपूर, जोधपूर. पापू पुपू. तात्यासाहेब काय करता? आरामात रे. इथे ट्रक पिकअपने चुम्मा घेतलाय, चुम्मा. टोल आला आपला, 12वा टोल आला. फुलचा पैसा. अरे फुल खतरनाक. अबो माझ्या पुढे 100च्या स्पीडने स्प्लेंडर घेऊन गेला. बाबा बघतात की नाही? बघतच नाही. गाय येते गाय. लक्ष दे लक्ष. हम्मा हम्मा. पुढे 12वा टोल नाका आहे ह्या ट्रिपचा. अजमेरपर्यंत पोचता मला वाटतं 15 होतील काय. अरे ये छोट्या रिक्षामध्ये घेऊन चाललंय रे बाईक. खतरनाकच आहे रे मित्र, खतरनाक. RJ 12S. अरे राजस्थानमध्ये काय पण करतात रे. काही वरती काय बसतात, काही ना काय करतात फक्त. आणि अजमेर 237. हळूहळू आपला ATA 3 मिनिटांनी खाली आलेला आहे. आणि आम्ही तर आता नाथद्वाराला पोचले ग ग. हर हर महादेव. आणि ही शंकराची सगळ्यात मोठी मूर्ती आहे नाथद्वाराला. मागच्या वेळेस आमच्याकडून मिस झाली, बट ह्या वेळेस आम्हाला बघायला मिळाली आहे. सुंदर अशी भोले बाबा की मूर्त है. ओम नमः शिवाय. भोलेनाथ सबके साथ. भोले बाबाच्या बाजूला काय येशू बाबा उभा करतात की काय? हा कल्पेश, भोले बाबाच्या बाजूला येशू बाबा उभा करतात की काय? क्रॉस उभा झालाय तो. आता आपण क्रॉस करतोय नाथद्वारा सिटी. सुंदर आहे एकदम मस्त. पण स्पीड ब्रेकर लय आहेत.
खूपच सुंदर वाटते. अरे 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 टुक स्पीड ब्रेकर. आमचा प्लॅन होता जयपूरपर्यंत जायचा, बट आता जयपूरपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाही आहे. जयपूरला पोचता पोचता आम्हाला 12-1 वाजते, तर एवढं आम्हाला स्ट्रेच नाही करायचं. त्यासाठी आम्ही अजमेरपर्यंत क्लोज करू आजची राईड. उद्याच्या दिवशी थोडंसं स्ट्रेच करावं लागेल आम्हाला. अरे काय स्पीड ब्रेकर आहेत. टॉंग 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 टॉंग. ऐ ग, पूर्ण अंजर डिले. चला फायनली आता एक हॉटेल शोधतोय. काय बोलतो? येईल त्याला लोकेशन पाठवलं आहे मी. माझं लोकेशन पाठवलं आहे त्याला मी माझं लोकेशन पाठवलं आहे, लाईव्ह लोकेशन. तो येईल. हा मागे आहे तो. चला आता आम्ही आमचा कार्यक्रम गुंडाळतो आजचा. खूप झालं, आता झोपून परत मग सकाळी चालू करायचं आहे. थोडंसं लवकर फ्रेश माइंडने हॉटेल सर्च करतोय आता हॉटेल की जिथे आम्हाला पार्किंग वगैरे व्यवस्थित भेटेल. चलो फाइनली पहले दिन का सफ़र ख़त्म अपना. राजसमुंदर करके है. संबंध क्या है? राजसमंद म्हणून आहे. तिथे आम्ही पहिल्या दिवसाचा पॅकअप करतोय. अराऊंड 800 ते 900 किलोमीटर झाले असतील आमचे पहिल्या दिवसाचे. आजचं पॅकअप झालेलं आहे आपलं. ही रूम घेतलेली आहे आम्ही. 6 लोक इथे झोपणार आहेत आणि दोघं इथे झोपते. 2 लोक खाली गाद्या टाकते तिथे झोपते. ही AC रूम आहे, मोठीच्या मोठी AC रूम आहे. आम्हाला ही 2200 रुपयाला पडते. हे वॉशरूम आहे. राजसमंद म्हणून प्लेस आहे ना. आता राईड संपवली आहे बिकॉज खूप थकलेले आहेत. गेले 24 तासापासून काम करत आहे, गाडी चालवत आहेत. सो आता बंद केलं आहे राईड. आणि आमचे तांबडे बाबा आता पोजिंग करणार आहेत. बघू कसे. अरे वा, एकदम स्टील बॉडी. ऋषिकेश. लगेच पसारा पडलेला आहे आपला इथे. पूर्ण रूमची वाट लागलेली आहे अर्ध्या तासात. तर माझ्या घरापासून 800 ते 850 किलोमीटर कवर केले आणि अजमेरच्या जवळपास पोचलो. म्हणजे मुंबईवरनं 800 ते 850 किलोमीटर कवर केले. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्या डे 2 मध्ये.